नमस्कार. यापूर्वी आपण बघितलं होतं की पाणी अर्जाची नोंदणी कशी करायची आणि पाणी अर्जाच्या माहितीमध्ये दुरुस्ती कशी करायची आणि पाणी अर्ज वेगवेगळ्या प्रकारे असतील तर खातेदार कसे पाणी अर्जाच्या दरम्यान खातेदार नोंदणी होती. तर त्या खातेदारच्या माहितीमध्ये जर बदल झाले असतील, चुका झालेल्या, तर त्या दुरुस्त कशा करायच्या, हे सगळे प्रकार आपण पाणी अर्जाच्या नोंदणीसाठी बघितले 4 व्हिडिओ. त्याच्यानंतर आता आपण बघणार आहे की पाणी अर्ज सगळे आलेले आहेत, तुमच्या सिस्टममध्ये भरून झालेले आहेत पोर्टलमध्ये. म्हणजे हंगाम संपल्यानंतर तुम्ही मोजणी केलेली आहे आणि त्या पाणी अर्जासंबंधी त्या मोजणीची माहिती भरायची. तर त्यासाठी तुमच्याकडे शाखेमध्ये टिपण पुस्तक तयार पाहिजे आलेलं, शाखेवर साईटवरनं आणलेलं, त्यात मोजणी झालेली तयार पाहिजे. त्या टिपण पुस्तकामध्ये आपण जे संगणकाकडून जे खाते क्रमांक मिळाले ते लिहून ठेवलेले असायला पाहिजेत. म्हणजे कुठला खाते क्रमांक तुमचा जुना खाते क्रमांक असेल बघितला, त्या खाते क्रमांकापेक्षा आपल्याला संगणकाकडून जो खाते क्रमांक मिळाला पाणी अर्ज भरताना, तो क्रमांक असायला गरजेचं आहे. त्याच्यानुसार तुम्हाला त्याच खात्यावर माहिती नोंदवून जाईल की दुबार खातं वगैरे करायचं नाही. पाणी अर्जाची त्या आपल्याला पाणी मागणी जी मंजूर करतो आपण किंवा नामंजूर करतो, त्यानुसार मोजणीच्या पद्धतीमध्ये 3 प्रकार होते. ते एकूण पाणी अर्ज एक मंजूर असेल पूर्णपणे, किंवा पाणी अर्ज नामंजूर असेल, किंवा त्यानं चोरून पाणी म्हणजे पंचनामा झाला असेल आणि पाणी घेतलं सिद्ध झालं असेल आणि त्याची मोजणी झाली असेल तर ती दंडनीय होते. म्हणजे आपण पंचनामा करून बिनअर्जी पाणी करतो ते, त्याचा अर्ज नसतो पाण्याचा. तर जी पाण्याचा वापर झालेला अर्ज न करता त्याची मागणी पाणी अर्जामध्ये भरायची नाहीये, ती डायरेक्ट मोजणीमध्ये भरायची आपल्याला. हा मुद्दा महत्वाचा आहे, कारण ती माहिती अर्ज नसतोच आपल्याकडे. ऍक्च्युअली डायरेक्ट टिपण पुस्तकाद्वारे ती माहिती येते सगळी आपल्याकडे आणि पंचनामाच्या पुस्तकामधून येते. तर ती माहिती पाणी अर्ज म्हणून भरायचंच नाही, तो डायरेक्ट मोजणीमध्ये भरायचं आहे बिनअर्जी. तर आपण हे वेगवेगळे प्रकार जे होतात मोजणीसाठीचे ते एका मागून एक बघू. पहिला प्रकार आपण बघणार आहे, पाणी अर्ज मंजूर असेल तर त्याची माहिती कशी करायची. तर पाणी अर्जाची मोजणी पाण्याची झालेल्या का वापराची मोजणी भरण्यासाठी आपल्याला जायचंय आकारणीमध्ये मोजणी नावाचा मेनू. तर हा मेनू मध्ये तुम्हाला फॉर्म वेगळा येईल पाणी अर्जापेक्षा, आणि त्याच्यात फक्त आपल्याला अर्ज निवडायचा आहे. त्यासाठी आपल्याला काय माहिती लागेल की पाणी मागणी जी आपण अर्ज मोजला नोंदवला होता, त्या पाणी मागणीसाठी जो नंबर मिळाला असला आपल्याला क्रमांक संगणकाकडून, तो खात्याचा क्रमांक 1 मिळतो आणि मागणीचा क्रमांक मिळतो. तर मागणीचा क्रमांक आपल्याला इथे लागेल. त्याच्याशिवाय तुमच्या टिपण बुकाची डिटेल लागते. हे सगळा फॉर्म बंद आहे सध्या, फक्त टिपण पुस्तक आणि त्या मोजणीचं खात्याची माहिती संबंधी इथं भरायची, स्टेटस त्याचं कशा प्रकारचा अर्ज तो लिहायचा. हे घेतल्यानंतर मग बाकीचे ऑप्शन तुमचे वेगळ्या प्रकारे येतील, जो ऑप्शन घेतला असेल त्याप्रमाणे. तर आपल्याला पहिल्यांदा टिपण पुस्तकाचा क्रमांक लागेल, त्याच्यानंतर लागेल मोजणीचा टिपण पुस्तक किती नंबरची मोजणी आहे तो अनुक्रमांक लागेल, त्याचा मोजणीचा क्रमांक आणि ते कुठल्या पानावर त्याचं पान नंबर, त्यानंतर मोजणीचा दिनांक काय असेल तो, ज्या दिवशी टिपण पुस्तकात तारीख असेल तिथे टाकायची. तर आपण काय म्हटलं की पहिला प्रकार आपण बघणार की पाणी अर्ज मंजूर आहे. तर हा ऑप्शन नामंजूर किंवा बिनअर्जी 3 पैकी जे घेताल त्यानुसार तुमचं आकारणी होणार आहे वेगवेगळ्या प्रकारे. मंजूर असेल तर नॉर्मल रेटने होईल, मग नामंजूर किंवा बिनअर्जी असतील तर 50% जास्त दराची दंडनीय आकारणी तिला होऊ शकते. पाणी अर्ज मंजूर आहे समजून आपण पुढे चाललोय. आता इथं विचारलं की पाणी वापर क्रमांक टाका इथे. तर पाणी वापर क्रमांक आपल्याला पाणी अर्जावर नोंदवलेला असायला पाहिजे आपल्याकडे. पाणी अर्ज मंजूर आहे तर त्या मंजुरीच्या अर्जावर संगणकाकडनं जो मिळालेला नंबर आहे पाणी अर्जाची माहिती भरताना तो असायला पाहिजे. आणि तो जर आपल्याला इथं सिस्टीम चेक करायचा असला तर ती यादी मिळते आपल्याला इथं अहवाल मध्ये पाणी वापर नोंदणी. आपण सध्या म्हणजे डेमोसाठी 2 अर्ज भरलेत, एक प्रवाहीचा आहे की उपसाचा आहे. प्रवाहीचा अर्जाचा आपण मोजणी भरूया आता. तर वॉटर यूज आयडी आहे ती 84 आहे आणि दुसऱ्याची 85 आणि ह्याचा काउंटर अकाउंट 7979, मात्र वॉटर यूज आयडी 84. पाणीची आपली मोजणी भरताना काय लागणार आहे तर 84 नंबर लागणार आहे, म्हणजे पाणी मागणी क्रमांक किंवा वॉटर यूज आयडी लागणार. हा 84 क्रमांक आपण इथे टाकायचा आहे. तर पहिल्यांदा काय काम केलंय, पाणी अर्ज तुमचा मंजूर आहे म्हणून नोंदणी झालेली आहे, तुम्ही इथं मंजूरचं सिलेक्ट केल्या.
त्यानुसार त्या पाणी अर्जाची नोंदणी झाली की तो मंजूर झालेला आहे म्हणून. तिला ठीक आहे म्हणा. ही खात्याची माहिती आहे ती आपोआप पाणी अर्जानुसार आली आहे, तुम्हाला काहीच करायचं नाहीये. म्हणजे पाणी अर्जामध्ये खातं आपण टाकली होती माहिती, त्या शेतकऱ्याचं नाव वगैरे सगळं आलेलं आहे इथं, आणि त्याचा तुमचा जुना खाते क्रमांक आहे वहीतला तो पण आलेला आहे, आणि संगणकाने दिलेला खाते क्रमांक हा पण दिसतो इथे, आणि बाकी हंगाम वगैरे आपण सिस्टीमचा आहे त्याप्रमाणे दिसते सगळं. तर एकदा चेक करा तुमचं 84 नंबर टाकलेला आहे आणि तो नाव बरोबर आहे का, खात्याचं नाव आणि हा क्रमांक तुमचा सिस्टीमचा आणि खाते वहीत हा क्रमांक बरोबर असेल तर ती पाणी अर्जाची नोंदणी म्हणजे मोजणी भरते ती बरोबर असणार आहे. तर तुम्हाला अर्जामधलं एक पीक भरलेलं आहे ते दिसायला लागले इथे. तर ह्या पिकात एकच दिसेल इथं आता दिसतंय, कारण अर्जामध्ये एकच आहे. समजा 2 असतील तर 2 असेल, किंवा जेवढे पिकं भरले असतील पाणी अर्जामध्ये तेवढे इथं आपोआप डिस्प्ले होते. त्यासाठी तुम्ही वेगळं काही करायचं नाही. तर ह्या प्रत्येक पिकाची मोजणीची माहिती भरायची म्हणजे काय करायचंय, ह्याला डबल क्लिक करा. डबल क्लिक म्हणजे माऊस डबल क्लिक करा, किंवा इथं सिलेक्ट करा आणि दुरुस्तीचं बटन दाबा. दुरुस्तीचं बटन दाबल्यावर काय होतं, ही जी माहिती होती आपली पाणी अर्जामधली ती जशी तशी त्या पिकासंबंधीची माहिती इकडे येऊन पडते आपोआप सिस्टीमद्वारे. त्यात तुम्हाला बदल करता येत नाही, डिसेबल मोडवर राहते. आपल्याला तुम्हाला काय करायचं, फक्त त्यामध्ये पीक क्षेत्र तुमचं एक होतं माहिती पाणी अर्जामध्ये, पण टिपण बुकनात किती, टिपण बुकाद्वारे मोजणी किती झालेली आहे किती क्षेत्राची त्या पिकासाठीची ती इथं टाकायची. ती पाणी अर्जाप्रमाणे असते तर एकच टाका, जास्त असेल तर जास्त टाका, कमी असेल तर कमी टाका. नियमानुसार ते काम आकारणीचं करेल. 110 जास्त क्षेत्र असेल तर तो 1.5 दराने लावेल जास्तीच्या क्षेत्राला, आणि 90% कमी असेल तर कमीत कमी 90% तो आकारणी करेल. तर हे क्षेत्र टाकलं आपण. क्षेत्र टाकल्यानंतर तुम्हाला रोटेशन किती झाले, 1 रोटेशन 2 रोटेशन किंवा पूर्ण झाले असतील 4, तर त्यानुसार जेवढे रोटेशन झाले असतील तर ती संख्या टाका रोटेशनची. त्यानंतर आपण उपसा जर असेल तर इथे पाणी वापराचा प्रकार तुझं ड्रिपला वगैरे आपण सवलत आहे पाणी दरामध्ये, तर हे ऑप्शन कुठले लागू होतात, सूक्ष्म सिंचनाचा लागू होत असेल ऑप्शन तर तो क्लिक करा, नाहीतर त्याला ऑफ ठेवा. आणि ह्या मोजणीची माहिती म्हणजे निमताना शाखा अभियंता, उपविभागीय अधिकारी किंवा कार्यकारी अभियंता यापैकी कोणी केली असेल त्यांचे चेकबॉक्स टिक करायचे असेल तर, मोजणीची तपासणी जर झाली नसेल, निघताना झाला नसेल तरी सगळे ऑफ ठेवा, आणि याला समाविष्ट नावाचं बटन जे आहे ते क्लिक करायचं. हे निमताना केल्यामुळे काय होतं, ओव्हरऑल तुमचा आकारणी तक्त्यामध्ये किती निमताना व्हायला पाहिजे नियमाप्रमाणे त्यापैकी कुठल्या कुठलं तर झालं त्यांचं प्रणाली पूर्णपणे निमताना किती टक्के झाला तुमच्या आकारणीमध्ये ते दाखवणार आहे. त्यासाठी तर तपासणी झाली असेल त्या क्षेत्राची त्या टिप्पणपुकानुसार तपासणी झाली असेल तर त्याला टिक करायचं, कोणी तपासणी केली त्याची, नसेल झाली तर ते सोडून द्या. आता आपली ह्या पिकाची आकारणी झालेली दिसते तर त्याचा रेट दाखवतो. स्टँडर्ड ट्रेडिंग 825, असिस्ट ट्रेडिंग आहे तो 742.50. तर आगाऊ गणना सूट दिली ही चुकीची वाटते काहीतरी, ही नसायला पाहिजे ऍक्च्युली. इथं आकारणीला क्लिक करा, ही सूट निघून जाईल. आता काय झालंय की 825 आणि 825 आले. म्हणजे स्टँडर्ड टेरिफ म्हणजे ह्या पिकासाठीचा हे जे प्रकार आहेत सगळे निवडलेले, कालव्यातून पाणी दिलं, प्रवाही पाणीचं आहे का, हे सगळे प्रकार जे टेरिफच्या कॅटेगरीनुसार त्याला 825चा दर मिळालेला आहे. हे जे दर आहेत ते आपलं सर्क्युलर जे आहे शासनाचं MWRA ऍक्सेप्ट केलेलं शासनाने, त्याच्यावर MWRA शासनामध्ये रिमार्क होते की सर्क्युलर मध्ये जुलै 18ला 10% वाढ द्या आणि जुलै 19 पासून 20% वाढ द्या. त्यानुसार तुमचा जो सीझन असेल लागू झालेला त्याच्यानुसार ते प्रणाली रेट आपोआप येईल. आपण प्रणालीमध्ये सगळ्या पिकांचे दर टाकून ठेवलेले. इथे जर तुम्हाला अडचण येत असेल, एखाद्या पिकाचा दर मिळत नाही किंवा सिस्टीमला एरर देईल की या पिकाचा दर उपलब्ध नाही, तर ते लगेच फोन करून सांगायचंय की मी अमुक पीक माझ्या अर्जामध्ये आहे पण त्याचा टेरिफ दाखवत नाही प्रणाली, आम्ही बॅकएंडनी करेक्शन करून देऊ, दर टाकून देतात जे तपासून, मग तुमचं ती मोजणीची तिथं अडचण येणार नाही. असं केल्यानंतर सेव्ह करायचे. पण हा तुमचा जर प्रणालीमधला पहिला सीझन असेल तर या ठिकाणी आपल्याला थकबाकीची माहिती पण भरायला लागेल. थकबाकी म्हणजे काय की सिस्टीम मध्ये आपण पहिल्यांदाच हे अर्ज घेतोय, त्याची मोजणी नोंदवतोय आणि आकारणी करतोय. त्या केसमध्ये आपल्याला ह्याच्या अगोदर त्याची थकबाकी काय असेल खातेदाराची ती भरली तर तुमचं बीजक देताना ती थकबाकी व्यवस्थित येईल, त्याच्यावरचा विलंबाकार पण लावला जाईल. तर ही थकबाकी भरताना तुमच्याकडे माहिती अशी पाहिजे तयार की प्रत्येक हंगामाचं त्याचं जेवढ्या आकारणी झाल्या असतील याच्यापूर्वी, आणि ते जर पैसे पूर्णपणे भरलेले नसले एखाद्या कुठल्याही हंगामाचे एखादे, तर त्या हंगामाची
मूळ पाणीपट्टी, दंडनीय पाणीपट्टी, स्थानिक कर एवढी माहिती तुम्हाला लागेल. त्याच्यात विलंबाकार तुम्ही काढून द्यायची गरज नाही, सिस्टीम आपोआप काढेल. तर तुम्हाला 3 गोष्टी पाहिजेत प्रत्येक हंगामाच्या म्हणजे कसं, जिथं बॅलन्स अमाऊंट आहे त्याच्या खात्यावर, कुठल्या कुठल्या हंगामाची बॅलन्स अमाऊंट आहे, त्या हंगामानुसार त्या बॅलन्स अकाउंटचा हिशोब लागेल तो भरायला त्याच्यात. तर थकबाकी भरण्यासाठी इथं तुम्हाला सोय आहे, हे बटन दाबायचं, प्रणाली पूर्वीची थकबाकी. तर ह्या फॉर्म मध्ये तुम्हाला अशी सोय करून दिली की इथं वर्ष टाकायचे, हंगाम टाकायचे, मूळ पाणीपट्टी टाकायची, दंडनीय पाणी टाकायची. हे समाविष्ट करा म्हटलं की एका वर्षाची माहिती, मूळ तुमचे आकार आहेत ते, त्याच्याशिवाय विलंब आकार काढून त्यात यादीमध्ये तयार, ती विलंब आकाराची यादी तयार होईल इथे. तर आपण एक एक टाकून बघू. हा संगणक क्रमांक, ते खात्याचं नाव बरोबर आलेले आपोआप, इथे मोदीच्या फॉर्म मधनं गेल्यामुळे त्यात तुम्हाला काही करायचं नाही. वर्ष तुम्ही आपण उलटे लावले, 18-19 आपला सीझन चालू आहे, त्याच्या पुढच्या वर्ष लावले. त्याच्यात समजा 16-17 मधला रबी हंगामाची त्याची आहे मूळ पाणीपट्टी, समजा 1250 रुपये, 625 रुपये दंडनीय आहे. त्याच्यावर स्थानिक कर काय समजा काहीतरी घेऊ आपण, असंच समाविष्ट केलं. तर यांनी प्रणालीनं काय केलेलं आहे, याच्यात पहिल्या नंबरला तुम्ही 16-17 टाकले रबी हंगामाची. 16-17 रबी मध्ये मूळ पाणीपट्टी 1250, दंडनीय 625, 154 स्थानिक कर, हे तुम्ही दिलेले आकडे आहेत, माहिती सगळी. पण 1/9/17 ह्या सीझन नुसार त्यांनी कुठून त्याला दंडनीय आकार सुरू होतो ती तारीख घेतलेली आहे, आणि 31/7/20 पर्यंत त्यांनी विलंबाकार काढलेले 378 रुपये. तो फक्त मूळ पाणीपट्टी धरून असतो, नियमानुसार ती काढलेली आहे 378 रुपये. असं तो कॅल्क्युलेट करेल, त्याची टोटल पण इथं काढून देईल तुम्हाला लागेल. आणि तुम्हाला एका जसं एका हंगामाची भरली आपण, जेवढ्या हंगामाची त्याचे पेंडिंग असतील यापूर्वीचे, प्रणाली भरण्यापूर्वीचे, ते सगळ्या हंगामाची इथं तुम्ही माहिती टाका. समजा 2 हंगामाची त्याच्याकडे पेंडिंग आहे, तुमच्याकडे त्या खातेदाराची एका हंगामाची असेल तर एका हंगामाची टाका, जास्त हंगामाची टाका. आणि त्याची काहीच बॅलन्स नसेल तर तुम्ही 0-0 टाका. शेवटचा हंगाम घ्या. समजा तुमचा कुठला आहे, तर रबी 18-19 आहे, तर खरीप 18-19 ला घ्या, आणि तिथं मूळ पाणीपट्टी 0, दंडनीय 0 आणि स्थानिक कर 0 टाकून एक रेकॉर्ड सेव्ह करा. ते कमीत कमी तुम्ही निलयम जरी सांगितलं नाही सिस्टीमला, तर सिस्टीम तुमचं मोदीची माहिती सेव्ह करणार नाही. मोदीच्या माहिती तुम्हाला एरर देईल की तुमची थकबाकीची माहिती भरलेली नाही. तर थकबाकीची माहिती, मोदीची माहिती भरण्यासाठी इथं तुम्हाला टाकायची, आणि ती तुमच्या खातेवह्या वगैरे तुमच्या मागच्या सीझन पर्यंतच्या आकारणी झालेल्या सगळ्या तयार पाहिजेत. ते पावत्या नोंद झाल्या असल्या पाहिजेत. त्याच्यानुसार तुमची थकबाकी कुठली कुठली शिल्लक आहे, कुठल्या हंगामाची, ती माहिती तयार पाहिजे त्या खात्याची. ती असेल तर तुम्हाला इथं ते भरता येईल. हे सगळं तुमचं ओके झालं, 2 हंगाम किंवा 3 हंगाम सगळं ठरलं व्यवस्थित, माहिती ओके असेल तर ह्याला इथं सेव्ह करायचंय. समजा सेव्ह करण्यापूर्वी तुमच्या असं लक्षात आलं की खरीप मध्ये माझी चूक झाली, 500 नाही तिची 625 होती, त्याला सिलेक्ट करायचं, दुरुस्ती करा, 625 करा, पुन्हा सेव्ह करा. जोपर्यंत तुम्ही जतन कराय बटन दाबत नाही, तोपर्यंत ही सगळी माहिती सिस्टीम मध्ये सेव्ह होत नाही, फक्त तुमच्या स्क्रीनवर येतील. तुम्हाला ऍडिशनल करायची असतील ऍड करू शकता, किंवा 625 ची ओळ चुकलीच आहे तर तुम्ही ती काढून पण टाकू शकता. तो प्रॉम्प्ट दिला आणि मग ती रो डिलीट होऊन जाईल. समजा तुम्ही 2016-17 घेतला, पुन्हा रबीच टाकायला गेला माहिती, तर सिस्टीम ती सेव्ह करणार नाही. जर तुम्ही 16-17 रबी इथं आहे ऑलरेडी, 16-17 रबी पुन्हा टाकायला गेलो की, तर तो तुम्हाला सेव्ह करू देणार नाही, म्हणाल की यापूर्वी सबमिट झाले. तुम्हाला जर त्यात चूक असेल, वाढवायची असेल तर किंवा कमी करायची असेल तर तुम्ही याला दुरुस्ती करा, इथून तुम्हाला काही करता येणार नाही. त्या केसमध्ये याचा बदल होतात. म्हणजे असं नाही करायचं की 1250 एकदा 16-17 ची टोटल तुमची किती बाकी 30 टाकायला लागेल तुम्हाला, 2-2 टाकता येणार नाही. त्याला सिलेक्ट करून तुम्ही दुरुस्ती करू शकता. दोघांची बेरीज करून इथं टाका, पुन्हा इथं समाविष्ट करा, त्याकडे इथं येतील. किती हंगाम असतील ते पूर्ण करा असे सगळे. आणि समजा एखादा हंगाम चुकला असला, जास्तीचा टाकायला गेला नसता निघून, तर तो टाकण्यासाठी आपण बघितली वगळाचं बटन दाबायचं. माहितीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी काय करायचंय, दुरुस्तीचं बटन दाबायचं. दुरुस्तीचे बटन दाबल्यानंतर ही माहिती आहे ती वर येते या बॉक्समध्ये, आणि त्यानंतर पुन्हा समाविष्ट म्हटले की पुन्हा इथं खाली त्या रोमध्ये जाऊन बसते, आणि मग ती यादी तयार होते पूर्ण थकबाकीची. अशी यादी तुमची पूर्ण योग्य रीतीने तयार झालेली खात्री पटली तर हिला सेव्ह करायचंय, जतन करा बटन दाबून. तर मी आता ही माहिती सेव्ह करा.
तो एकदा प्रॉम्प्ट देईल तुम्हाला, ही माहिती ती खातेदाराच्या खात्यावर नोंदवली जाईल. म्हणजे इथं तुम्ही क्लिक केलं की ही माहिती जी आहे थकबाकीची ती सर्व्हरला येऊन सेव्ह होणार त्या खाते क्रमांकावर. तर माहिती जर बरोबर असेल तर सेव्ह करा, ट्रायल मारू नका काहीच. ही तिकडे गेली आता माहिती सर्व्हरला. तुम्ही जर ह्याच्यात आता पण करेक्शन करू शकता. इथे जर बघितलं तर ती माहिती जी भरली ती पुन्हा दिसेल. ह्याच्यात तुम्ही ऍड रिमूव्ह करा, करेक्शन करू शकता. हे कधी पण करू शकता तुम्ही. हे हंगाम जोपर्यंत पूर्ण होत नाही दुरुस्त्या होत राहतील. शाखाधिकारीला काही प्रमाणात परमिशन आहे कशासाठी, की मोजणीची माहिती पण दुरुस्ती करायला. तर जर तपासून त्याच्या लक्षात आलं की थकबाकी पाहायला चुकली बीट प्रमोट करणं, तर त्याला दुरुस्ती करता येईल. त्या केसमध्ये ती दिसेल. एकदा हा हंगाम पूर्ण झाला आणि पुढच्या हंगामात जर गेले तुम्ही, तर मात्र मागच्या हंगामाच्या अखेर जी तुमची मूळ थकबाकी भरली होती स्कीम मध्ये त्यामध्ये बदल करता येणार नाही. तर थकबाकी याच हंगामामध्ये तुम्ही चेक करून भरायची पूर्णपणे, ती बरोबर असेल पाहिजे. पुढच्या बिलामध्ये आले तुम्ही पुढच्या हंगामामध्ये आणि प्रणालीच्या अगोदरची थकबाकी जर बदलायला गेली तर ते बदल करता येणार नाही. तुम्हाला जे काही तपासायचं असेल तर याच हंगामात थकबाकीची माहिती तपासून करेक्ट करून टाका. ती इथे बंद करू शकता किंवा जतन करा. पुन्हा तेच विचारलं जाईल सगळं. ती काही थकबाकी बदलत नाही आणि आपण तिथं जी टाकली फॉर्म ती थकबाकी इथं बिलासाठी इथं येऊन पडले मागची थकबाकी, आणि त्याच्याशिवाय इथं त्याच्यावरचा विलंब आकार जो येईल काढून 10 करणे केल्यानंतर हा 378 रुपये विलंब आकार बिलासाठी आला. ही मागची थकबाकी आहे. इथं आताची करंट चालू तुमचे जे पिकअप भरले त्याची आकारणी आणि एकूण आकारणी इथे दिसते. ही तुम्हाला तपासून बघता येतील तुम्हाला, म्हणजे कॉन्फिडन्स येण्यासाठी की बरोबर झाली का नाही आकारणी. यात जर फरक होत असेल काही तर लगेच कॉन्टॅक्ट करा तुम्हाला शंका येत असेल तर. आम्ही याचं टेस्टिंग केलेलं आहे पूर्णपणे आणि त्यात शंका यायचं कारण नाही. तरी पण एखादी चूक होत असेल तुमच्याकडनं, पाणी अर्जाच्या माहितीमध्ये जर टेरिफ कॅटेगरी चुकली भरायला, पाणीपट्टी वर्गीकरण भरायला चुकलं किंवा इथं कालव्याच्या वेळी दुसरं काय घेतलं तुम्ही, त्यानुसार तो आपोआप पाणीपट्टीचा दर घेतोय. ह्याच्यामध्ये चुका झाल्या असल्या तुमच्या तर इथं आकारणीमध्ये पण चूक होणार आहे. तर ते तुम्हाला समजत नसेल तर कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुम्हाला सांगू काय झालं ते. हे एकदा झालं की तुम्ही हे आकारणीचं बटन एकदा क्लिक करा, आकारणी चेक करा आणि सगळ्यात शेवटी हे बटन क्लिक करायचे जतन करा नाव. समजा या पाणी अर्जावर तुम्हाला आगाऊ पाणीपट्टी म्हणजे जेवढी थकबाकी आहे तर तिची 3,397 ची त्याची ह्या हंगामाची 990 आणि मागची 2407 असं म्हणून 3,397 रुपये जर खातेदार भरायला तयार असला आगाऊ म्हणून, म्हणजे कधी पाणी अर्ज मिळते वेळेस त्यांनी भरली असली पावती तिची झाली असेल तर त्या पावतीची नोंद इथंच करायला लागेल तुम्हाला आगाऊ पाणीपट्टी म्हणून. आगाऊ पाणीपट्टीची नोंद दुसरीकडे करता येणार नाही. पावत्या आपण भरण्यासाठी इकडे सोय केलेली आहे याच्यात, पण आगाऊ पाणीपट्टी असेल पाणी अर्जासंबंधी तर तुम्हाला इथून करायला लागेल. किंवा इथून जरी भरली मागच्या तारखेची आकारणी होण्यापूर्वी भरलेली असली पावती तरी सुद्धा त्याला सूट मिळण्यास पात्र होईल. तर ती कंडिशन त्याच्यासाठी अशी आहे की ही जी आकारणीची तुमची अमाऊंट आहेत 990 आणि 2407 त्याच्यापेक्षा त्यांनी जास्त पैसे अगोदरच भरलेले असायला पाहिजे. तर आकारण्याच्या वेळेस त्यांनी अगोदर पैसे भरले असतील तर ती आगाऊ पाणीपट्टीची सूट त्याला लागू होईल. तर ती माहिती तुम्हाला त्यांनी पाणीपट्टीची पावतीची माहिती भरायची असेल ती तर इथे क्लिक करायला, तर ती पाणीपट्टीची माहिती भरायच्या अगोदर पावतीची माहिती भरायच्या अगोदर तो हे आकारणी एकदा सेव्ह करतो, म्हणजे सिस्टीमला ही माहिती सेव्ह झालेली. क्लिक करायचंय, ही माहिती एकदा सेव्ह होईल. सेव्ह झाल्यानंतर काय करायचं आपण, ठीक आहे म्हणा याला, इथे 79 खाते क्रमांक बरोबर आहे. तर पुढे गेलं तुम्ही की त्याचा खाते क्रमांक आणि त्याची थकबाकी जी भरलेली आहे अगोदर ती थकबाकी दाखवायला लागेल सिस्टीम तुम्हाला. त्याच्याशिवाय चालू आकारणी जी झाली आहे ती पण दाखवत होतो 890 रुपये. खाली जर बघितलं फॉर्मच्या मागे 890 आणि 558 अशी दोन्ही घेतलेले आहेत त्यांनी. त्याच्याशिवाय विलंबाकार पण 82 रुपये काढला, तो इथं नव्हता काढले. 83 रुपयाचा फरक आहे. ठीक आहे, हा काढल्यानंतर तुम्हाला काय करायचं, 1447 रुपयाची पावती करायची. तो जर पावती 1447 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल पाहिजे. कमी किंवा जास्त करू नका, शक्यतो नेमक्या रकमेची नोंदवामध्ये अडचण नाही येणार, खात्यावर बाकी राहील तशी. पावती क्रमांक टाकला, पावती क्रमांक म्हणजे DRN नंबर तुमचा किंवा TRN नंबर जो देतो आपण. पाणीपट्टी आकार आहे तो इथं जो आलेला आहे एकूण 1447 घ्यायला लागेल तुम्हाला, तर ती आगापावत होईल. नाही तर त्याला काही सूट वगैरे मिळणार नाही, नुसती पावती साधी ती. हे एक बटन शेवटी क्लिक करायचं, पावतीचा दिनांक इथे टाका. इथं आपण बाय डिफॉल्ट मागच्या महिन्याची शेवटची तारीख टाकलेली, प्रत्यक्ष पावती ज्या तारखेला झाली असेल त्या पावतीचं नाव टाका. हे बटन
1447 याची विभागणी झालेली आहे आपोआप, कशा खाली काय चाललंय तुम्हाला, आणि ते 1447 पावती तयार होणार आहे. इथं रोखीने मिळाले पैसे किंवा चेकने मिळाले असतील त्याप्रमाणे टिक करा आणि जतन करायचं बटन क्लिक करा. आता पुन्हा एकदा प्रॉम्प्ट विचारलंय तुम्हाला की मी माहिती बघू शकतो स्क्रीनवर भरलेली बरोबर आहे का, जी तारीख आहे किंवा ही अमाऊंट आहे त्या बरोबर भरले का. त्या ओके असेल तर होय म्हणा, किंवा तुम्हाला अजून एक चान्स आहे दुरुस्ती करायला. इथं नाही म्हटलं तर तुम्ही सिस्टीमला माहिती जाणार नाहीये, तुम्हाला परत दुरुस्ती करायला चान्स मिळेल. इथे होय म्हणा. तर हा पावती क्रमांक आहे, तुम्ही लिहून ठेवायला लागेल. पुन्हा आगाऊ पावती जी तुमची नोंदणी झाली पाणी अर्जावर लिहून ठेवा, किंवा पावती पुस्तकात तुमचं जिथं असेल नोंद पावत्याची तिथं त्याच्यासमोर हे संगणकाचा पावती क्रमांक तुम्हाला लिहून ठेवायला लागेल. उद्या रेफरन्सेस लागले तर तुम्हाला चेक करता येईल. ठीक आहे म्हणा. ठीक आहे म्हटल्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा ती आकारणी सेव्ह झालेली आहे, आणि तुम्ही आता जर इथं आकारणीला क्लिक केलं तर 890 रुपये मागची आगाऊ पट्टी पूर्ण आलेली असं दाखवत होते, आणि आगाऊ भरणा सूट जी 10% ती पण लागू झालेली आहे. इथं रेट कमी झालेले आहेत त्याला. रेट त्याचा 825 रुपये आहे, आणि त्याला तो लागलेला रेट आहे तो 742, म्हणजे 10% कमी झालेला आहे. 10% सूट आगाऊ भरणाची इथं लागू केलेली आहे सिस्टीम ऑटोमॅटिकली. तर हे तुमचं सगळं बरोबर असेल, म्हणजे पूर्ण एरिया भरलेला 1 असेल, कमी जास्त नसेल, आणि ही माहिती तुमची प्रणाली पूर्वीची बरोबर आहे, तुम्हाला खात्री माहिती आहे त्याची. 538 रुपयाची थकबाकी. आता इथं 0 झाली, कारण आगाऊ पट्ट्या भरलेली असल्यामुळे इथं तुमची थकबाकी काय नाही आहे सध्याच्या घडीला. थकबाकी काय नाही, आगाऊ म्हणजे ह्याची पण जाऊन पूर्ण भरली गेली असल्यामुळं तिला 10% सूट लागू झालेली आहे. जतन करायचं बटन केलं की ही माहिती मोजणीची तुमची ती आकारणी तक्त्यात जाऊन पडेल. तर त्याचा संगणक खाते क्रमांक अगोदरचाच आहे दिलेला, पाणी वापर नोंद क्रमांक 84 आहे, आणि आकारणी क्रमांक ह्या खात्याची म्हणजे ह्या पिकाची झालेली आकारणी खाते क्रमांक तयार झाला त्याचा 104 नंबर. आता ही प्रत्येक वेळी तुम्ही लिहून ठेवायची गरज नाही, पण तुमच्या आकारणीचं काहीच नाही सध्याकडे. टिपण पुस्तकात जास्तीत लिहून ठेवू शकता की आकारणी क्रमांक 104 संगणकाचा, किंवा आपल्याला आकारणी तर ते ज्यावेळेला प्रिंट काढून बघणार आहे त्यावेळेला हे सगळे नंबर तुम्हाला दिसतील. त्याला ठीक आहे म्हटले की तुमची एका अर्जाची मोजणी नोंद पूर्ण झालेली. तर आता आपण काय बघितलं की पाणी अर्ज मंजूर असेल तर तो कसा भरायचा मोजणीसाठी, आणि मोजणी भरल्यानंतर त्याची थकबाकी कशी भरायची, आगाऊ पट्टी असेल तर ती भरायची कशी, असेल तर, नसले तर काही भरायची गरज नाहीये. थकबाकी भरताना आपण बघितलं की हंगामनीय थकबाकी तुमच्याकडे असला पाहिजे तयार, पहिल्या हंगामाच्या अगोदर भरायला लागेल. पुढच्या हंगामाच्या वेळी काम करताना तुम्हाला थकबाकीचा काही प्रश्न येणार नाही. या हंगामामध्ये किंवा पुढच्या हंगामाच्या अगोदर जेवढ्या पावत्या तुम्ही पाडताल, त्या पावत्यांची नोंदणी करताल, त्यानुसार आणि आकारणी जी झाली असेल बिजकाची त्यानुसार त्याच्या खात्यावर आपोआप ती आकारणी नोंदवली जाणार आहे, पावत्यांची नोंद होणार आहे, आणि थकबाकी असेल ती तो सिस्टीमद्वारे आपोआप कॅल्क्युलेट होऊन त्या हंगामानुसार कॅल्क्युलेट झालेली दिसणार आहे, आणि ती थकबाकी असेल तर बीजकामध्ये जाणार आहे. तर या प्रकारे आपण पाणी अर्ज जो आलेला आहे तो मंजूर असेल तर त्याची मोजणी कशी नोंदवायची आणि त्याची आकारणी कशी पूर्ण करायची हे बघितलेलं आपण आता. तर आपण या व्हिडिओसाठी इथंच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये बघू पाणी अर्ज जर नामंजूर असेल तर काय काय होणार आहे बदल. धन्यवाद.